हाय गाईज, माझ्या योग वैशाली चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण योगामध्ये एक सर्वात महत्त्वाची गोष्ट बघणार आहोत, ती जेवण, खाणं-पिणं, नाश्ता वगैरे हे. कारण योगा तुम्ही कितीही योगा करा, एक्सरसाइज करा, आसन करा, वॉक करा, पण जोपर्यंत तुमच्या खाण्यावर कंट्रोल नाहीये, तोपर्यंत त्याचा काहीही उपयोग नाही. आपल्या खाण्यावरती कंट्रोल असणं खूप महत्त्वाचं आहे. तर आपण कशाप्रकारे खाल्लं पाहिजे, कशाप्रकारे जेवण, टायमिंग काय, तर त्याबद्दल आज आपण व्हिडिओ बघणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर कसं असतं बघा, आपण जेव्हा सकाळी उठून नाश्ता करतो, तर हा नाश्ता खूप महत्त्वाचा असतो. नाश्त्यामध्ये तुम्ही दही घेऊ शकता, पोहे, उपमा, इडली, डोसा ह्या पदार्थ नाश्त्यामध्ये तुम्ही घेऊ शकता. आणि सर्वात प्रॉब्लेमॅटिक जे खाणं-पिणं आहे ते म्हणजे चहा. शक्यतो चहा जेवढा होऊ शकेल तेवढा बंद करावा. चहा पिणं पूर्वीच्या काळामध्ये आपण कसं काळा चहा प्यायचो. काळा चहा पिणं ठीक आहे आणि शक्यतो गुळाचा चहा. पहिल्यांदा आपण गुळाचा चहा बनवायचो. काळा चहा, गुळाचा चहा. हा गुळाचा चहा खूपच आयुर्वेदिक असतो. त्यामध्ये तुम्ही अद्रक, गूळ हे सर्व टाकून चहा बनवू शकता. पण जिथे चहा पावडर जी आहे आयुर्वेदिक चहा पावडर असते. चहा पावडरमध्ये काही चांगले गुण असतात. पण तिथे त्या चहा पावडरमध्ये आपण जेव्हा दूध टाकतो, त्यावेळेस ती चहा एक विषासमान बनते. चहा ही आपल्या तब्येतीला खूपच हानिकारक अशी गोष्ट आहे. चहा शक्यतो पिऊ नये. पण आता ज्यांना सवय आहे तर आपल्या भारतामध्ये चहा ही सर्वात महत्त्वाची आहे. तर तुम्ही घेऊ शकता चहा, पण थोडी ॲटलीस्ट 1 कप घेत असाल तर त्यातनं थोडी-थोडी करावी. कारण योगामध्ये सर्वात महत्त्वाचं हेच आहे, की तुम्ही चहा शुगरवर पूर्णपणे कंट्रोल. शुगर हे आपल्या जीवनात असूच नाही. खाण्यापिण्यात शुगर शक्य तेवढे टाळा. गुळाचा उपयोग करू शकता. आणि सकाळचं मग तुम्ही दही घेऊ शकता नाश्त्यामध्ये आणि सकाळचा नाश्ता हा पोटभर करायचा असतो. तुम्ही फळं खाऊ शकता, दही खाऊ शकता, ज्यूस घेऊ शकता बीटचा, आवळ्याचा वगैरे आणि त्याबरोबर नाश्त्यामध्ये पोहा, उपमा, इडली असे पदार्थ तुम्ही नाश्त्यामध्ये घेऊ शकता. ऑइली गोष्ट खाणं बंद करावं. जर तुम्ही योगा करताय, एक्सरसाइज करताय, वॉकिंग आहे, तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी आहे, तर तुम्ही गोड पदार्थ, ऑइली पदार्थ, ब्रेड, जसे मैद्याचे पदार्थ हे सर्व घेणं टाळावं. कारण मैदा हा सर्वात बेकार आहे तब्येतीसाठी. ते जेवणामध्ये कसं, तुम्ही जेवणामध्ये सर्व पदार्थ खाऊ शकता. तुम्ही स्वतःचं डाएट स्वतःच फिक्स करायचं, की आज जर आम्ही अ, ही भाजी खाल्ली, तर उद्या आम्ही कडधान्य खाऊ, परवा आम्ही पालेभाजी खाऊ. तसंच जेवणामध्ये आज आपण राईस खाल्लाय, तर चपाती खायची किंवा भाकरी खायची आहे. भाकरीमध्ये आज नाचण्याची भाकरी, बाजरीची, ज्वारीची वेगवेगळे जे असतात नाचणी, ज्वारी, बाजरी त्याच्या आपण भाकऱ्या खाऊ शकतो. तब्येतीसाठी खूप चांगल्या असतात त्या. जेवणामध्ये सगळं काही मिक्स असावं. जसं सलाड, काकडी, गाजर, बीट याचं सलाड पण असणं खूप महत्त्वाचं. कडधान्य पण तेवढंच महत्त्वाचं आहे, पालेभाज्या पण तेवढ्याच महत्त्वाच्या आहे. तर कसं आहे सकाळीच तुम्ही पोटभर खायचं आहे, नाश्ता करायचा आहे, फ्रूटने सुरुवात करा शक्यतो. नंतर दही खा. त्यानंतर तुम्ही जे काही नाश्ता करायचा करा आणि जेवणाचा टायमिंग शक्यतो 12 ते 2 मध्येच असावा. 12 ते 2च्या आतमध्येच दुपारचं जेवण हे आटपलं पाहिजे. आणि दुपारी तुम्ही अगदी पोटभर जेवू शकता. कारण दुपारी जेव्हा आपली प्रकृतीने तसे नियम केलेले आहेत. दुपारी प्रकृती खूप फास्ट असते. ऊन असतं, आपण कामं करत असतो, मेहनत करत असतो. त्यामुळे दुपारी तुम्ही अगदी पोटभर जेवू शकता. आणि रात्री खूप कमी. कारण रात्री शांतता असते, थंडावा असतो. त्यामुळे कसं थोडं रात्री कमी जेवायचं असतं आणि दिवसाच्या आपल्या ॲक्टिव्हिटीज असतात. रात्री आपण जेवल्यानंतर झोपतो. त्यामुळे रात्री शक्यतो कमी जेवायचं. जर तुम्हाला नॉन-व्हेज खायचं असेल, तर तुम्ही दिवसाचं खाऊ शकता. रात्रीचं शक्यतो नॉन-व्हेज खाणं टाळावं. कारण नॉन-व्हेज पचनासाठी खूपच कठीण असतं. त्याला जास्त वेळ लागतो. कमीत कमी 12 तास नॉन-व्हेज पचायला वेळ लागतो. आणि मग काय रात्रीचं तुम्ही जेवलात, नॉन-व्हेज वगैरे खाल्लं आणि झोपला, मग सकाळी प्रॉब्लेम. पोट साफ न होणं, पोटात दुखत राहणं, दिवसभर हेवी-हेवीसं वाटणं. मग त्यामुळे शक्यतो असं करायचं, की दिवसाचं आपण नॉन-व्हेज वगैरे जे काही खायचं खाऊन घ्यायचं आणि रात्रीचं शक्यतो एकदम लाईट जेवण.
मग दुपारच्या जेवणात तुम्ही राईस, भाकरी, चपाती, सलाड आणि छास. जसं आपण सकाळी दही पिणार आहोत, तसं दुपारी छास, ताक हा जेवणामध्ये आपल्या असावाच पाहिजे. त्यानंतर संध्याकाळी लाईट नाश्ता, ग्रीन टी. ग्रीन टी ही संध्याकाळची एक टाइम जेवणामध्ये प्रत्येकाच्या असावी. ग्रीन टी ही संध्याकाळी एकदा घ्यायची आणि त्या ग्रीन टी बरोबर तुम्ही ड्रायफ्रूट काही थोडंसं चणे, गूळ, ड्रायफ्रूट आहे. ड्रायफ्रूटमध्ये मनुका आहेत. रक्त वाढण्यासाठी मनुका खूप चांगले असतात. काजू, बदाम आहे. बदाम तर खूपच चांगले आहे. एकतर आपले मेमरी पॉवरसाठी बदाम हे खूपच चांगले आहे. आपली मेमरी स्ट्रॉंग होते. आपल्याला आठवणीत राहतं आणि त्याशिवाय आपल्या नीजसाठी, जॉईंटसाठी बदाम खाणं हे चांगलं असतं, कारण बदामामधून एक ऑइल निघत असतं. त्यामुळे काजू जर तुम्ही वेट लॉस करत असाल तर काजू खाणं कमी करावं, कारण काजूने वेट वाढतं. तसंच अंडी, बॉईल अंडी तुम्ही जेवणामध्ये ठेवू शकता. बॉईल अंडी पण खाणं खूप गरजेचं आहे. जर कोणी नॉनव्हेज खात नसेल तर प्रोटीनसाठी तुम्ही पनीर वगैरे जेवणामध्ये सामील करू शकता. पण पनीर शक्यतो पनीर मसाला, पनीर टिक्का हे सर्व जास्त करून खायचं नसतं. पनीर तुम्ही साधं खाऊ शकता. जसं साधं रोस्टेड करून त्याच्यावर चाट मसाला वगैरे टाकून तर तुम्ही जेवणामध्ये एक असं सलाड म्हणून त्याचा उपयोग करू शकता. शक्यतो पनीरची स्पायसी भाजी अशी करून खाऊ नये. रात्रीच्या जेवणात होईल तेवढं लाईट जेवण असावं. रात्रीचं जेवण शक्यतो डाळ भात किंवा डाळ खिचडी किंवा साधं असं जेवण असावं. चपाती वगैरे पण रात्रीच्या जेवणात शक्यतो नाही ठेवली तरी चालेल, पण एखादी चपाती, एक चपाती आणि थोडासा राईस. रात्रीचं जेवण खूप कमी असावं. जसं की अगर आपण रात्री जेवलो आणि जेवल्यानंतरही आपल्याला अजून काही खायची इच्छा असेल तर आपल्या पोटामध्ये जागा असावी, एवढं कमी जेवायचं. शक्यतो खाऊ नये, पण एवढं कमी जेवावं की रात्रीचं पोट एकदम हलकं असलं पाहिजे. आणि रात्री जेवल्यानंतर आणि झोपण्यामध्ये 1.5 ते 2 तासाचं अंतर असलंच पाहिजे. जेवल्यानंतर लगेच झोपायला जाऊ नये. तुम्ही थोडंसं वॉकिंगला जाऊ शकता, वॉक करू शकता किंवा थोडंसं असं काही ॲक्टिव्हिटीज असतील घरामध्ये किंवा दुसऱ्या दिवसाची तयारी, कपडे इस्त्री करणे किंवा काही असं करू शकता, जेणेकरून जेवण पचण्यास मदत होईल. आणि दुपारी जेवणामध्ये तुम्ही सर्व काही पदार्थ घेऊन, कारण दुपारी आपण काम करत असतो, वर्किंग असतो. त्यामुळे दुपारचं जेवण पचण्यामध्ये काही एवढं प्रॉब्लेम नसतं, की होऊन जातं. जेवल्यानंतर कधीच झोपू नये. जेवल्यानंतर झोपल्याने आपली जी पचनशक्ती असते ती मंदावते. त्यामुळे आपलं जेवण लवकर पचन होत नसतं. म्हणून शक्यतो जेवल्यानंतर 1 तास तरी झोपू नये. आणि योगा करायचंय तुम्ही सकाळी, संध्याकाळी कधीही योगा करू शकतो. असं नाहीये की योगा सकाळीच उठल्यावरच करावं. पण जेवल्यानंतर जेव्हा पोट भरलेलं असेल, तेव्हा कोणतीही एक्सरसाइज करू नये. योगा किंवा जिमला जाणं किंवा कोणतीही एक्सरसाइज. जेवल्यानंतर कोणती एक्सरसाइज करायची नाही, कारण आपलं पोट हेवी असतं आणि एक्सरसाइजने शक्यतो पोटावर, पायावरच जे काय प्रकार होत असतात. त्यामुळे शक्यतो जेवल्यानंतर एक्सरसाइज करू नये. पोट खाली असावं, मग तुम्ही योगा कधीही करू शकता. संध्याकाळी करा किंवा सकाळी करा, पोट खाली असताना. आता रात्री झोपताना जर समजा तुम्ही एक 9:30 वाजता जेवलात आणि तुम्ही झोपायला 10:30-11 वाजता जाताय. ह्या वेळेत जर तुम्हाला भूक लागली तर तुम्ही 1 कप दूध घेऊ शकता. शक्यतो जर काही तुम्हाला पेन असेल किंवा तब्येत ठीक नसेल वाटेल तर त्या दुधामध्ये हळद टाकावी आणि गूळ, साखर दुधात टाकू नये. तुम्ही गूळ टाका किंवा असंच, ज्यांना असंच पियायला आवडतं ते असंच पिऊ शकतात. आणि थोडीशी चिमूटभर हळद टाकून तुम्ही रात्रीचं दूध घेऊ शकता. रात्रीचं दूध घेतल्याने शांत झोप लागते. शक्यतो लहान मुलांना रात्रीचं झोपताना दूध देणं खूप चांगली गोष्ट असते. तर अशा प्रकारे जेवणाचे काही नियम आहेत गाईज, जे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय. आणि तुमच्याकडे सुद्धा काही अशा वेगळ्या गोष्टी असतील ज्या माझ्याकडनं सांगायच्याच राहून गेल्या असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. थँक यू सो मच.